काकू सॉरी सॉरी मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? काय झालं? ऑल ओके? हो ओके. ते हे प्रसाद द्यायला आले होते मी. कसला प्रसाद? अरे तुम्ही संकटातून वाचलात ना, म्हणून महापूजा सांगितली होती महादेवाच्या मंदिरात. त्याचा प्रसाद आहे. काय तू पूजा केलीस? तू सांगितलंच नाहीस? अरे त्यात काय एवढं? तुम्ही सुखी राहावं, आनंदी राहावं म्हणून केली रे ही महापूजा. अजून काय हवंय मला आयुष्यात? जवळच्या माणसाचा मृत्यू बघितलाय रे मी डोळ्यांनी. अजूनही मला रात्री स्वप्न पडतात, दचकून उठते. अजून एक धक्का नाही सहन होणार मला आता. काकू काही होणार नाही, काही होणार नाही. आपण सगळेजण आयुष्यभर एकत्र आनंदात आणि मजेत असणार आहोत. त्यासाठीच केली ही महापूजा. अजून काय? बरं तुम्ही सुखी राहा, आनंदी राहा. अजून काही नको मला. चल येते. हो का? अरे हो, काय ग? स्वानंदीची आई भेटली होती. ऍक्सिडेंटमुळे खूप घाबरल्यात रे त्या. खूप बोलत होत्या. मी 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 त्यांना खूप समजावलं. त्यांना तरी मन मोकळं करायला दुसरं कोण आहे? अशा वेळी लागतं ना कोणतरी मन मोकळं करायला. आणि आमची अधिरा तर अल्लड आहे ती अजून. मी 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 त्यांना सांगितलं, मी हात जोडले त्यांच्या पुढे. त्यांना म्हटलं आमच्या अधिराला प्लीज सांभाळून घ्यावं तुम्ही. अरे हो, तू हात जोडलेस? हा त्यात काय एवढं? मुलीची सासूबाई आहे ती. त्यांच्यासमोर हात काय, उद्या मी पाया पण पडेन. कसंही करून माझी अधिरा सुखी राहावी इतकंच वाटतं मला. काकू चालते. काकू अधिरासाठी मी आहे आयुष्यभर. तुला कधीही कोणापुढेही हात जोडायची गरज नाही लागणार. थँक्यू. थँक्यू.